महाराष्ट्रात जन्मलो, मराठीत शिक्षण घेतले, चांगले मराठी बोलता येते, मग प्रमाणपत्र कशासाठी? सरकारचे हे धोरण केवळ मुस्लिमांसाठी आहे का, असा सवाल रिक्षा चालकांनी उपस्थित केला. त्यावर आपण आमचे बंधू आहात, मराठीवरील प्रेमापोटी सरकारने हे धोरण आणले असून त्यासाठी कायदाही करण्यात आलाय, यात कोणताही भेदभाव नाही, असे सांगत मान्यवरांनी गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांशी मराठी भाषेत संवाद न साधणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर 16 ऑगस्ट पासून कारवाई करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दिनांक 7 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयात मराठी भाषा शिकवणी वर्गांतर्गत महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा अभियानाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रात जन्म झाला असला तरी ज्याची मातृभाषा किंवा बोलीभाषा मराठी नाही तो अमराठी समजला जातो, अशी अमराठीची व्याख्या डॉक्टर ज्योती ठाकरे यांनी स्पष्ट केली. महाराष्ट्राने आपल्याला ममत्व दिले आहे, आपली रोजीरोटीही याच भूमीवर अवलंबून आहे. त्यामुळे प्रवासी कोणतीही भाषा बोलत असला तरी त्याच्याशी मराठीतूनच संवाद साधणे अपेक्षित आहे. यासाठीच अमराठी वाहन चालकांसाठी मराठी भाषा अभ्यासक्रम आणि प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. यावर रिक्षा चालक रियाज सय्यद यांनी आम्हाला मराठी येते, मग प्रमाणपत्राची गरज काय, असा प्रश्न उपस्थित केला. राज्य सरकारचा हा कायदा असून त्याचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगताना नावावरून अमराठी रिक्षा चालकांची ओळख पटवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. याबाबत फक्त मेट्रो शहरातील संघटनांशी चर्चा झाली असून या निर्णयाच्या अंमलबजावणीची आवश्यकता तेथेच आहे. उर्वरित महाराष्ट्रात त्याची गरज नसल्याचे मत रियाज सय्यद यांनी व्यक्त केले. रिक्षा चालकांची ही भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याची ग्वाही डॉक्टर ठाकरे यांनी दिली. तसेच प्रदीप ढवण यांनी मराठी भाषेच्या संवर्धनाच्या उद्देशानेच हा निर्णय घेण्यात आला असून सरकारचा कोणताही भेदभाव करण्याचा हेतू नाही, असे स्पष्ट केले. प्रास्ताविकात प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी निर्णयामागील उद्देश स्पष्ट केला. याप्रसंगी अर्शला लिखिते, ॲडव्होकेट सुरेश प्रधान, जवाहर पुरोहित, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आसिफ मोलानी, स्वप्नील गिरी आदी उपस्थित होते. तसेच महिपती पवार, गफार खान, गजानन डोलार, तानाजी मसलकर, इर्शाद शेख, महादेव राठोड आदी रिक्षा चालक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. मराठी भाषा अभ्यासक्रमासाठी 4 तासांचे 4 वर्ग अपेक्षित आहेत. त्यानंतर 16 ऑगस्ट रोजी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. मात्र सोलापुरातील अमराठी रिक्षा चालकांना मराठी भाषा बोलता येत असल्याने त्यांच्यासाठी केवळ एकाच वर्गाची सवलत देण्यात येणार असल्याचे डॉक्टर ज्योती ठाकरे यांनी सांगितले. मराठी लोकांना वेगळं होतं आणि मुसलमानांना वेगळं, हे चुकीचं वेळ. सगळ्यात महत्त्वाचं मराठी आणि मुसलमान हा भाग वेगळे हेच भाग झाले आता. 1 तास द्या, 10 मिनिटं द्या, पण सर्वांना ते सर्टिफिकेट अनिवार्य ठेवा. नाहीतर फक्त मराठी येत असेल, तुम्ही एक्झाम घ्या, कधीही घ्या, नाहीतर त्यांचे बोर्ड सर्टिफिकेट बघा, ज्याला मराठी येते त्यांना विचारा. पण 1 तास तुम्ही द्यायचं का, म्हणजे तू मुस्लिम आहे, हे चुकीचं असतं. आणि याच्यासाठी आपण पिटिशन पण दाखल करू. 2 मिनिटं ऐका. हा विषय सगळा तुमच्या युनियनच्या माध्यमातून तुम्हाला असं वाटतं की तुम्ही आज पहिल्यांदा बोलता, बरोबर आहे. परंतु राज्यातल्या तुमच्या रिक्षा आणि टॅक्सीच्या जेवढ्या महत्त्वाच्या युनियन्स आहेत, या युनियनच्या माध्यमातून राज्य पातळीवरच्या ऑफिसर्स आणि तुमची युनियनची मंडळी आणि मंत्री महोदय यांच्या समवेत झालेल्या चर्चेनंतर हा उपक्रम का, म्हणजे हे युनियनचे जे आहे ना, ते युनियन फक्त MMRD म्हणते, पुणे, मुंबई आणि जे मोठे शहर आहे त्यासाठी, मेट्रो सिटीसाठी ते केलेले. त्यांनी आमच्यासारख्या संघटनांना किंवा छोट्या संघटनांना बोलवून घेतलेले नाही. मी मुसलमान, माझा जन्म महाराष्ट्रात झालं, मी मराठी मुसलमान आहे, माझं शिक्षण मराठीमध्ये झालं, ग्रॅज्युएशन मराठीमध्ये झालं, माझ्याकडे सर्टिफिकेट, बोर्ड सर्टिफिकेट, 12th सर्टिफिकेट हे मराठीचे आहे. माझं शिक्षण जर झालं असेल तर मला हे 16 प्रश्नांची उत्तरं का द्यावं लागेल? बरोबर बसा. विचारा, मराठी बोलता येतं का? तुम्ही म्हणणार हो साहेब येतं. मग दुसरा प्रश्न विचारा, मराठी बोलण्याचं सर्टिफिकेट आहे का? कोणाला? अमराठी लोकांना. मराठी लोकांना सर्टिफिकेट घ्यायची गरज नाही. अमराठी लोकांना त्यांच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर तुमचं परमिट रिन्यू होणार नाही, लायसन रिन्यू होणार नाही, बॅच सुद्धा तुम्हाला मिळणार नाही आणि त्याचबरोबर फिटनेससाठीचं चेकिंग सुद्धा होणार नाही. म्हणजे हे सर्टिफिकेट बघितल्याशिवाय दुसरी कोणतीही कागद RTOचे ऑफिसर बघणार नाही, असे त्यांना वरून आदेश आहे. आणि म्हणून मला सगळ्यांना, माझे अमराठी बांधव आहेत त्यांना विनंती आहे, कृपया 15 ऑगस्टच्या पर्यंत याच ठिकाणीच आपण
देणार आहोत. याच ठिकाणी 1 तास यायचं, तुम्हाला वेळ दिली जाईल. त्या वेळेमध्ये येऊन 1 तास आपली परीक्षा देऊन इकडनं निघून जायचं. तुमचं काम सोपं, आमचं काम सोपं. आणि जे मराठी बांधव आले, ज्यांना माहीत नाही हा क्लास कोणासाठी काय, तुमच्या मनात शंका, म्हणून काही मराठी लोक आलेत ना, काही मराठी बरोबर ना. हां, तर काही मराठी आल्यात. त्या मराठी बांधवांनी अमराठी लोकांना जाऊन सांगायचं. आमचे मुस्लिम बांधव आहेत, केरळवाले आहेत, कर्नाटकवाले आहेत, त्यांना जाऊन सांगा कि भैया जाके पहले सर्टिफिकेट ले लो, और सर्टिफिकेट लेना है तो पहले पाठ्यक्रम पढ़ो, अगर नहीं आता तो प्रैक्टिस करो, फिर भी नहीं आता तो हमारे प्रशिक्षक यहाँ पे बैठे हैं सिखाने के लिए. समझ रहे मेरी बात. और ये सब मुफ्त में है, कोई आपसे पैसा नहीं लेगा. 15 अगस्त नंतर आपल्याला सगळ्या या गोष्टी कराव्या लागतील. पण त्यासाठी दाम मोजावा लागेल, आणि किती मोजावा लागेल हे आपल्याला माहिती. आता जेव्हा तुम्ही येणार आहात परीक्षा